कांबळे यांच्या मार्फत दरवर्षी काहीतरी चांगलं योगदान करतो. कुठेतरी सामाजिक क्षेत्र असो, अजून कोणतं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात कोणतं ना कोणतं थोडंफार त्यांचं मोलाचं कार्य असतं. आणि यापुढे देखील असंच दरवर्षी काही ना काही दत्ता कांबळे व आमचे वक्रतुंड मित्रमंडळाची कमिटी यांच्याकडून होईल, हे मी नक्कीच जाहीर आवाहन करतो. धन्यवाद. तर हे होते आपल्या सोबत या ठिकाणी स्वप्नील पाटील, एक उत्कृष्ट या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे दत्ता कांबळे यांच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून. कारण दत्तादादांसमोर ज्या वेळेला आपण एखादा शब्द घेऊन जातो त्यावेळेला ते संस्थापक अध्यक्ष म्हणून त्याला होकार देतात आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात. धन्यवाद देईन मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व आयोजन कमिटीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार. थँक्यू. कृपया जरा बघा, उशीर होतोय. टीम मीटिंग काय चालले मैदानावरती, जरा कृपया घाई करा. टीम मीटिंग नकोय, खूप वेळ या ठिकाणी जातोय, त्याच्यामुळे विनायक पाटील जरा तुम्ही कॉल करा. ओके. 4 षटकांचा सामना 20 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. व्यासपीठावरती आलेले सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक विविध क्षेत्रामधून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. आमच्या सोबत या ठिकाणी एक उत्कृष्ट समालोचक रोशन पाटील सर आणि सागर मांडवकर सर यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. यानंतर मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वक्रतुंड मित्रमंडळ पेण आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा DK चषक 2022. मित्रांनो, अर्थातच छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती निमित्त उद्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळेल. कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणून या ठिकाणी महाराजांचा इतिहास सांगणारी गोष्ट संध्याकाळच्या 4 वाजता या ठिकाणी आपल्याला एक महाराजांवरती आधारित या ठिकाणी एक नृत्य पाहायला मिळेल. दत्ता कांबळे यांनी सकाळी सुचवलं की आपण उद्या महाराजांची जयंती आहे, त्या निमित्तानं एखादा छोटासा कार्यक्रम आपण या मैदानावरती घेऊ. त्याच्यामुळे काही कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि 4 वाजता आपल्याला परफॉर्मन्स सादर त्यांचा पाहायला मिळेल. षटकातला पहिला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू खेळून काढला, मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेन अकाउंटला सुरुवात. षटकातला पहिला चेंडू आणि 1 धाव. समोर स्ट्राईकला होता निलेश पाटील, नॉन स्ट्राईकला होता योगेश पाटील. निलेश यानं 1 धाव आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे. पहिल्या चेंडूला चांगला या ठिकाणी दंडवत केलेला आपल्याला पाहायला मिळाला. मुहूर्ताचा नारळ ज्या वेळेला चांगला फुटतो त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी चांगला कार्यक्रम संपन्न होतो असं म्हणतात आणि तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा तसाच त्याच पद्धतीने या ठिकाणी चेंडू खेळून काढला. इथे मात्र मिसफील्ड झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. इरादे स्पष्ट ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला नक्की त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाकडे या ठिकाणी मार्गस्थ होत असताना नक्की रस्त्यात येणारे काटे आपण बाजूला करून या ठिकाणी आपली वाट मोकळी करतोय. इथे बघतोय की आपण पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. चेंडू झाले 2 आणि धावा झालेल्या 3. मान्यवरांची मांदियाळी स्टेजवरती पाहायला मिळते. षटकातला हा चेंडू सरळ या ठिकाणी फ्रंटला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र इथे मात्र बघतोय की चेंडू हातामध्ये थ्रो केला होता पण दोनही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये, पॉपिंग क्रीजमध्ये 2 धावा काढून पुन्हा एकदा 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संदीप भुईर मला कळवतंय धावा झालेल्या आहेत 5. जसं माईक आमचा चालत असतो त्याच्या बाजूला गुणलेखक त्याच ताकदीचा असेल तर खरोखरच समालोचन करायला एक चांगला या ठिकाणी आनंद मिळतो. म्हणून मी गुणलेखकाचा सुद्धा आभार मानतो. तसेच या ठिकाणी गोल्डन डीजे मंडप डेकोरेटर्सचे खारसापोली बेडेचे आमच्या सन्मान्य प्रोप्रायटर सत्यवान पाटील यांचा सुद्धा आभार. षटकातला चेंडू यावेळेला जर आपण बघितलं तर या ठिकाणी खेळायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये किंवा डीप स्कोअर लेगला जिला चेंडू या ठिकाणी कट करायचा होता पण इथे मात्र बघतोय की सरळ चेंडू जातोय इष्टरक्षकाकडे, त्याच्यामुळे कोणतीही धाव नाहीये. बॅट्समन मात्र या ठिकाणी चेंडूला मूव करू शकला नाही. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट चेंडू आहे.
इथे मात्र अद्याप कोणताही मोठा फटका नाही. चेंडू आतापर्यंत झाले 4 आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत या गोलंदाजांना बहाल केल्यात अजय पाटील यांनी. यावेळेला मात्र मी म्हटलं की मोठा फटकाला नाही, यावेळेला क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू त्याच्या डोक्यावरून हा लॉंग ऑनच्या दिशेला मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार. तर अशीच धून उद्या सुद्धा या ठिकाणी वाजली पाहिजे, कारण माझ्या राजाची जयंती उद्या येते. जगात भारी 19 फेब्रुवारी. यावेळेला पुन्हा एकदा लॉंगॉनच्या बाजूला चेंडू या ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. आधीचा फटका आपण बघितला की षटकार होता, त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी ग्राउंड शॉट पद्धतीने इथे 1 धाव पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढली, धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. अद्याप कोणतीही विकेट नाहीये. कृपया एकत्र येऊ नका, लगेच दुसरी ओव्हर करायचे, कारण तुम्हाला पंचांना सुद्धा विनंती आहे त्यांना एकत्र येऊन देऊ नका. प्रत्येक खेळाडूंना आपापली जागा घ्या, कारण वेळ फार कमी आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, सूर्यास्ताला जात असतो. सकाळ संध्याकाळ हे दिनक्रम ठरलेला आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा कोणासाठी थांबू नका. आपण आपापल्या जागेवरती चला. नेहमी ज्या वेळेला आपण मैदानात उतरायचं असतं त्याच वेळेला टीम मिटिंग घ्यायची असते, प्रत्येक खेळाडूला गायडन्स करायचं असतं, आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण मैदानामध्ये उतरल्यानंतर आपापली जागा आपण चोखपणे बजवायची असते. GTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण केलं जातंय. चॅनेल अगदी क्लिअर जर आपण बघितला तर कॅमेरा अगदी क्लिअर आहे आणि एडिटिंग सुद्धा अतिशय सुपर आपल्याला पाहायला मिळते. चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. दुसरं षटक टाकण्यासाठी चेंडू सोपवलाय गोलंदाज विष्णू पाटील याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलाय. पंच सांगतायत दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 12. विष्णू पाटील यांचा चेंडू आपण बघितला तर या ठिकाणी बॅट्समनला मात्र त्या ठिकाणी तेवढा काही अंदाज घेता आला नाही. इथे मात्र एकच धाव मिळेल. सिंगल रन टेकन 1 रन. 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 रन आ चुके. हालांकि अभी तक कोई विकेट नहीं है. प्रेक्षकांची अफाट गर्दी. उद्या मात्र या ठिकाणी हा पेव्हिलियन भरलेला आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू बघतोय की आपण बॅट्समनला खेळायचं होतं, पण बॅट्समन मात्र ज्या बाजूला खेळायचं तिथे मात्र समजू शकत नाही. चेंडू चांगले येतात, चांगल्या चेंडूला चांगला समाचार द्यायला हवा, तर या ठिकाणी आपल्याला धावा चांगल्या मिळतील. पण इथे मात्र असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र 1 धाव घेतलेली आहे. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. धावा झाल्यात 14 धावा धाव फलकावरती. अद्याप कोणतीही विकेट नाहीये. विष्णू पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. षटकातला पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगला या ठिकाणी आपण बघितलं, परफेक्ट टायमिंग झाला. बॅटच्या पट्ट्यात आलेल्या चेंडूला या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडू जाते सरळ या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप फाईन लेगला मारलेला हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार. छक्का दे धक्का. मास्टर बघितला की दमदार असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. हा बिग षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येला चांगला आकार आला. मी म्हटलं की अशाच धावा या ठिकाणी होणं गरजेचं आहे, तर कदाचित आपल्याला या ठिकाणी पुढे जाता येईल. आणि फर्स्ट इनिंग चालू आहे. यावेळेला मात्र संधी आली होती, पण नो मॅन लँडमध्ये चेंडू बाउन्स झाला. या ठिकाणी सेकंड स्लिपला आणखीन 1 धाव काढण्याचा प्रयत्न केलाय, पण मात्र बघूया काय घडतंय मैदानामध्ये. इथे मात्र आपण बघतोय की आणखी धावतायत, पळतायत, कारण या कमी षटका आणखीन 1 धाव पूर्ण. काय चाललंय मैदानामध्ये. आणि इथे मात्र एकूण 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. ओ माय गॉड, काय चाललंय मैदानामध्ये. इकडे मात्र एकाकडून सुटला, दुसऱ्याने टाकला, दुसरीकडून सुटला, तिसऱ्याने पकडला. तोपर्यंत या तिघांमध्ये 3री धाव पूर्ण झाली आणि आता मात्र या ठिकाणी पंचायत झालेली आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाज सुद्धा या ठिकाणी डोक्यावरती हात मारून घेतो. अक्षरशः या ठिकाणी ही चुकी नाहीये, तर ही घोडचुकी म्हणायला हरकत नाहीये, कारण या चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि नक्कीच या ठिकाणी ती परिस्थिती आपल्याला या ठिकाणी ओढावलेली पाहायला मिळाली. याच्यामध्ये 3 धावा आल्या. गुणलेखक मला कळवतायत की धावा 1 षटकारानंतर या 3 धावा आणि 3 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली.
23 विदाउट लॉस बिगर किसी नुकसान पर 23 रन. ज्या वेळेला बॅट्समनला संधी मिळते त्यावेळेला नक्की बॅट्समन या ठिकाणी आपली कला सिद्ध करीत असतो. आणखीन एक बघा 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 काय चाललंय मैदानामध्ये. तर आता मात्र या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद. जिथे एकच धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे मोह आवरला नाही. इथे मात्र परतावं लागतंय फलंदाज निलेश पाटील याला. बॅक टू द पॅव्हिलियन. फायदा झाला होता पण यावेळेला सुद्धा असं वाटलं की दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का, पण इथे मात्र कमी पडला बॅट्समन, त्याच्यामुळे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. इथे मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट मिळाली. ही पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला गेली आणि पेंडचा थॉमस समीर आवासकर इथे आलेला आहे. मनपूर्वक स्वागत. षटकातला पुढचा चेंडू विष्णू पाटील यांनी टाकलेला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय, जातोय सरळ. आणि काय म्हणणार, खरोखरच या ठिकाणी आपण बघतोय की पंचांनी नो घोषित केला होता आणि हा चौकार आला ना, चौकार आला. एकूण पंजा या ठिकाणी मिळेल. येस, घेतला आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचं लक्ष अगदी बरोबर आहे. या सॉरी लाईन टच. ओके, स्टंपला पाय लागलाय. येस 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 येस, अगदी बरोबर आहे. पंच आमचे बघा किती कार्यदक्ष आहेत. याला म्हणतात दृष्टी. जी चोख नजर ज्याला आपण म्हणतो ती पंचांची चोख नजर या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी परफेक्ट लक्ष या ठिकाणी पंचांकडे आहे, पंचांचं या ठिकाणी या आहे. त्याच्यामुळे हा फ्री हिट असेल. नो बॉल दिला, चौकाराला. एकूण 5 धावा या ठिकाणी काउंट केल्या गेल्यात आणि 5 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघाची धावसंख्या झाली 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. विष्णू पाटील या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा धाव फलकावरती. 29. दुसरी धाव घेताना मग एक बॅट्समन बाद झाला होता, बरोबर आहे. तर 29 धावा 20 आणि फ्री हिट असणार आहे. विष्णू पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती. षटकातला पुढचा चेंडू सरळ या ठिकाणी दिशा दिली. बराचसा चेंडू. यावेळेला बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय. फ्री हिट होता, येस, पण इथे मात्र झेल घेतला गेला होता. पण मात्र फ्री हिट असल्यामुळे 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती. 31. विनंती आहे की सामना लगेच चालू करायला सांगायचं आहे. आपण कॉलिंग करा त्यांना आणि प्रत्येकाने आपापली जागा घ्या. 2 षटक झालेले आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. तर तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करावी. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण वापरला जाणार आहे आपण बघणार आहोत. तर दरम्यान या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 12 चेंडूंमध्ये धावा गोळा केलेल्या आहेत त्या 31. 31. बघा, लक्ष असू द्या. पुढची एक लढत आपल्याला इथे संपन्न करायची आहे. पुढचा एक सामना पेंडिंग आहे. जर का वेळ कमी झाला तर षटकामध्ये कपात आमच्या आयोजक करत याची आपण नोंद घ्या आणि षटकं आम्हाला कमी करायचे नाही आहेत याची आपण तुम्ही देखील दखल घ्या आणि आम्हाला प्लीज सहकार्य करा. अजून एक सामना कर आपल्याला इथे कव्हर करा. सुपर 4मध्ये एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण सर्वांना कळवलं जाते. खरं तर सूचना नाही करणार, विनंतीच करू, कारण तुम्ही आपले आहात आणि आपला कार्यक्रम म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला प्रोत्साहित कराल हे मात्र या ठिकाणी निश्चितच आहे. म्हणून तुम्हाला कृपया वेळ घेऊ नका. सामना लगेच चालू करायचा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरलाय अश्विन पाटील. षटकातला पहिला चेंडू, फर्स्ट बॉल.
अगदी पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू टाकला होता. यावेळेला चेंडू खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि मात्र इथे एक धाव पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. 32, लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 32 धावा. संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अश्विन पाटील गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आमच्या या अतिथी कक्षाच्या अगदी समोरून पंचांच्या उजव्या बाजूने सरळ सरळ दिशा दिली. हा मोठा फटका. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू जाते हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. डीजे चौकाराचा थोडा कमी पडला, नाहीतर हा षटकाराचा असता आपण बघितला तर चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये आणखी भर पडली आहे. पुन्हा एकदा अश्विन पाटील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला उंच जास्त गेलाय, दूर कमी आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, पण नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे बघतोय की आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सही तालमेल यहां पर दिखाई दिया. दोनों बल्लेबाजों में 2 रन आसानी के साथ पूरे किए और 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 38. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अश्विन पाटील पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, पण कधी चेंडू खाली राहत आहेत, कधी उसळी घेत आहेत. आपण बघतोय आताचा चेंडू सुद्धा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पण मात्र इथे मात्र बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा किंवा या ठिकाणी चुकी होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण बघतोय की येईपर्यंत फलंदाजाने 1 धाव कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या झाली 39. दत्ता कांबळे खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व. व्यक्ती कसाही असू द्या, त्याचं व्यक्तिमत्व साफ आणि स्वच्छ असलं पाहिजे. 2019 मध्ये त्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवली होती. दुचाकी स्वरांना त्यांनी हेल्मेट वाटप केले होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी वाडीवर जाऊन शालेय साहित्य त्यांनी वाटप केलं, किंवा मुलीच्या वाढदिवसानिमित्त एका आश्रम शाळेला त्यांनी पाण्याचा फिल्टर त्या ठिकाणी बसवला होता. षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी दिशा दिले चेंडूला आणि अर्थातच पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या दिशेनं मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोईंग षटकार. अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला. बॅटच्या पट्ट्यामध्ये अश्विन यांना टाकलेला चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि सरळ या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा जबरदस्त षटकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू थोडंसं व्हेरिएशन असावा. पुन्हा एकदा तसाच त्याच पद्धतीचा आहे, पण इथे मात्र आपण बघतोय की सुरेख झेल. इथे मात्र पारीचा अंत होतो. इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. विकेट. पुन्हा एकदा विनंती, वेळ घेऊ नका. तिसरं षटक झालेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली टोटल धावसंख्या झालेली आहे 45. 2 बाद 45. उर्वरित शेवटचं षटक बाकी आहे. या षटकामध्ये आणखी धावा गोळा करायच्यात, कारण इथे आपण बघतोय की कदाचित असं वाटलं होतं 40 धावांपर्यंत या ठिकाणी रोखलं जाईल, पण मात्र या ठिकाणी 45 धावा झाल्यात. 45 लॉस ऑफ 2 विकेट. आणखी या षटकामध्ये 10 धावा आल्या तर चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. डीके यांच्या बाबतीत मी मगाशी सुद्धा सांगितलं, आणखी भरपूर काही आहे. पेण पोलिसांना, तसेच नगरपालिका, सरकारी हॉस्पिटल, महसूल कर्मचारी, पत्रकार बंधू यांना कोरोना काळामध्ये 505 युनिटी पॉवरच्या गोळ्या त्यांनी या ठिकाणी वाटप केल्या होत्या. कोरोना काळामध्ये 1001 कुटुंबांना त्यांनी अन्नधान्याचं किट वाटप केलं होतं. तसेच पहिला
सॅनिटायझर कक्ष त्यांनी या ठिकाणी पेण तालुक्यातील पहिला सॅनिटायझर कक्ष अंतोरे फाटा येथे त्यांनी उभारला होता. असं विविध सामाजिक कार्य ज्यांच्या हातातून घडलेलं आहे, असं एक दमदार नेतृत्व अर्थात दत्ता कांबळे. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय की आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद डीजे. खरोखरच बापाचा बाप आणि आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आहेत, असे छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती येते. महाराष्ट्रात नाही तर जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती उद्या या ठिकाणी याच व्यासपीठावरती थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होईल. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, पण मात्र इथे म्हणजे आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न केला, पण मात्र या ठिकाणी फलंदाज फसतोय. पण जसा फटका पाहिजे होता तसा फटका त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला मिळाला नाही. इथे मात्र एक धाव पूर्ण झाली. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. धावा झालेल्या आहेत 46 46. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद पाटील आमच्या नगरपालिका एंडकडून छोटासा रनअप घेतलाय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. षटकातला पुढचा चेंडू चांगला फटका आहे. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक या चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र आणखीन एक सुरेख झेल. फलंदाज बाद. नो डाऊट दिस इज अ कॅच आउट. थँक्यू डीजे मास्टर. विकेटवरती विकेट आपण बघितली. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्या कारणानं हा सुरेख झेल टिपला गेला आपण बघितला. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका आहे. सरळ या ठिकाणी सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. हा आर पार उत्कृष्ट दर्जेदार चौकार सीमारेषा पार. धावसंख्या झाली 50. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू. 3 चेंडूंवरती 1 विकेट घेऊन 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. मिस फिल्डिंग मुले हा चौकार गेला होता, नाहीतर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विनोद पाटील. षटकातला पुढचा चेंडू. येस, बॅटची कडा चाटून चेंडू सरळ येतो या ठिकाणी. फर्स्ट स्लिपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद. स्वप्नील जोशी या ठिकाणी खेळण्यासाठी येतोय, कारण आपण बघतोय जरी विकेट जरी गेल्या असल्या तरी एक चांगली धावसंख्या या 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावा या ठिकाणी आपण बघतोय की 50 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. जे समीकरण होतं ते समीकरण मात्र या ठिकाणी आपण बघतोय जे जे ठरवलं होतं मनामध्ये ते मात्र फलंदाजाने नक्कीच या ठिकाणी पूर्ण केलंय. 5 विकेट जरी गेल्या असल्या तरी खेळ मात्र या ठिकाणी करून दाखवला. यावेळेला मात्र हा चेंडूला सरळ दिशा दिली. डीप स्कोर लेगच्या बाजूने मारलेला अतिशय जबरदस्त दर्जेदार प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार.
सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंग सुद्धा या ठिकाणी लगेचच खेळली जाईल. तर 56 धावा झालेल्या 57 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने सुद्धा झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. म्हणून छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा मानाचं या ठिकाणी नमन करतोय. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. मी थांबतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक रोशनदादा पाटील प्लीज. तिकडे साईड पट्टीवरती कोणी बसलेले आहेत, कृपया साईड पट्टी सोडून आपण बसा. पिवला पट्टा आहे, साईड पट्टी आहे समोर त्या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत. साईड पट्टीवरती कोण बसलेत कृपया जरा बघा. कार्यक्रम आपला आहे आणि आपण या स्पर्धेला नक्की प्रोत्साहित करा. तर कृपया पिवळा पट्टा जरा बघा. समोरचे प्रेक्षक आवाज पोहोचतोय का? हा येस राईट. आता या बाजूला इकडे थोडा आवाज द्या प्लीज, जरा सहकार्य करा. पिवळा पट्टा तो येस. धन्यवाद, तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. कशी आहे स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला प्रत्येकाचं सहकार्य आहे. काय बोलतोय मी एकदा? चला बॅट्समन पाठवा लवकर. मी बोलतोय म्हणून वेळ घेऊ नका. कृपया जरा सहकार्य करा. एकीकडे प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं, बॅट्समननी सुद्धा सहकार्य करा. स्पर्धा तुमची आमची आपणा सर्वांची आहे आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक कार्यकर्ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके ज्यांनी या पेंडचं नाव महाराष्ट्रामध्ये नेलं. कारण ज्या वेळेला कोल्हापूरला पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला स्वतः त्या ठिकाणी दत्ता कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मदतीचा हात पुढे केला होता. महाडला पूरग्रस्त त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आणि या पेण तालुक्यामध्ये सुद्धा गरीब गरजूंना या ठिकाणी मदतीचा हात पुढे करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दत्ता कांबळे उर्फ डीके यांची ही स्पर्धा आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेला प्रत्येकाचं सहकार्य असणार आहे. म्हणून आपण प्रत्येकाने सहकार्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुढील आवाज असेल अर्थात आमचे सागर मांडवकर यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सुभाष टेंबे सरांचा आवाज आपण इथे ऐकला. तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करेन. डी के चषकाची भव्य दिव्य स्पर्धा, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दत्ता कांबळे साहेब, संस्थापक अध्यक्ष वक्रतुंड मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व सहकारी. सातत्याने आम्ही सकाळपासून आमचे परममित्र रोशन पाटील असतील, सुभाष सरांच्या वाणीतून ऐकलं का समाजासाठी आपण काहीतरी देणं घेणं लागतो. कारण असं म्हटलं जातं का मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला अनेक ऋणं फेडावी लागतात. मातृऋण, यस अंपायर सिग्नल, पॉवर प्ले 1 सामना सुरू करायचे, अनेक ऋणं फेडावी लागतात आणि त्यामध्ये असतं समाजाचं ऋण. आणि खऱ्या अर्थानं आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो असं महान कार्य आणि त्यांच्या या सामाजिक कार्याला आपण मुजरा करूया. सामना सुरू झाला. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे जरूर झुकतो आणि हा पंचांचा इशारा येईल, वेलकम 4. अंतर 15 चेंडू आणि 36 धावेची गरज. एकूण धावा दाफलकावरती 21, टार्गेट आहे 57. आक्रमक पवित्रा रिवर्स अटेम्प्ट करतोय, चेंडू जरूर हा फटका सीमारेषेच्या बाहेर. आता इथून सामन्याचं वातावरण गरम होणार आहे. दोन्ही संघासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. इथून मैदानावर थांबणं, प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणं हे खूप महत्त्वाचं असेल. आणि या 4 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा दाफलकावर 25, येणारे चेंडू 14 आणि 32 धावेची गरज. 14 चेंडू आणि 32 धावा. संयमी खेळ दाखवत असताना भरोडी संघ मात्र इथे आक्रमक पवित्रा धारण केला आशिष पाटीलनं आणि त्याला साथ देतो विनोद पाटील. अपीलमध्ये उत्साह, पंचांनी आपला निर्णय फेटाळला. वेगाने धाव पूर्ण करत असताना सिंगल मिळणार. 1 धावेने संघ पुढे सरकेल.
एकूण धावा धावफलकावर पुन्हा एकदा आपण पाहिली तर धावफलक 26, 13 चेंडू आणि 31 धावेची गरज. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही संघासाठी ही अस्तित्वाची लढाई. इथून मैदानावर थांबणं, समोरच्या संघाचं नामोहरण करणं हा खूप महत्वाचा खेळ आता असणार आहे, कारण यातून विजय होणारा संघ सुपर 8 मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. 13 चेंडू आणि 31 धावेची गरज. विनोद पाटील आक्रमक झालाय, आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय 2 धावेसाठी आणि वेल टेकन टू वेल. इथून क्षेत्ररक्षण भूमिका ही खूप महत्वाची असणार आहे. तर 2 धावेच्या मदतीनं एकूण धावफलक संघाची एकूण धावसंख्या 28, 57 धावांचं टार्गेट. या क्रिकेटचं वेड सर्वांना असतं आणि आपण पाहतोय क्रिकेटचा वेड असलेला आमचा चिमुकला बालहट्टा असं म्हटलं जातं आणि लल्ला वास्कर यांचे चिरंजीव आहेत. बघा, लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड हौस आहे आणि येणारी ही पुढची पिढी सामना सुरू असताना सुद्धा त्याला चेंडूवर खेळायला खूप आवडतं आणि हे चित्र आपण जरूर पाहतोय. 57 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे, सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 29. विंदने विरुद्ध भरोडी, उरण विभाग आणि भिवंडी विभाग दोन्ही संघ ही अस्तित्वाची लढाई. यातून विजय होणाऱ्या संघाची धडक असणाऱ्या आलिशान नागोटणे संघाविरुद्ध 12 चेंडू आणि 29. मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे, मात्र या सामन्यामध्ये कंबर कसावी लागेल, घाम गाळावा लागेल. पायाचे नशिबाची साथ कुणाच्या बाजूने असेल. हातावर लिहिलेल्या रेषेवर नशीब अवलंबून नसतं, त्याच हाताने मेहनत करा आणि तुमचं नशीब तुम्हीच घडवा असं म्हटलं जातं. आता या सामन्यामध्ये पाहायचंय विजय खेचून कोण आणणार. घड्याळामध्ये 12 वाजण्यासाठी 3 काट्यानं एकत्र यावं लागतं, तसं क्रिकेटमध्ये एकमेकाचे 12 वाजवण्यासाठी तुम्हाला एकजूट एक संघ व्हावं लागतं. आता एकजूट एक संघ व्हावं लागेल दोन्ही संघांना समान समान संधी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 29. विजयासाठी पल्ला अजून लांब आहे, मात्र गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. दडपण झुगारून खेळ करावा लागणारे दोन्ही संघांना. भिवंडी विभागातून आलेला भरोडी संघ आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना उरण विभागातील विंदने संघ. दोन्ही संघाच्या पुरस्कर्त्यांना आपण धन्यवाद देऊया. 12 चेंडू 29. सामन्याचा थोडा स्पीड वाढवा. मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करेन, खास करून तर गोलंदाज झालाय अक्रुल पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल फील्ड होते आणि 1 धावेनं संघ पुढे सरकेल. 57 धावांचा टप्पा ओलांडायचा. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता आपण पाहूया 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं, जिंकणारे नेहमी जिंकत नाही, हरणारे नेहमी हरत नाही. जिंकणारे कधी कधी असे उडतात, ते जमिनीवर कधी उतरत नाही. क्रिकेटमध्ये जिंकणं आणि हारणं हे महत्त्वाचं नसून तुमचं कर्तव्य. आणि आता इथून कसं बसायचं, प्रतिस्पर्धी संघाला पाणी कसं पाजायचं आणि गोलंदाजा खुर्दा कसा करायचा हे आशिष पाटीलने दाखवून दिलं. फलंदाजी करत असता त्याने धुव्वा केलाय. आता 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तितक्या वेगाने धाव पूर्ण केली जाईल. वेल टेकन टू वेल. 3 धावेसाठी प्रयत्न आणि आता फलंदाज धावबाद. 57 धावांचं टार्गेट होतं. स्पर्धेचा नियम आहे 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. आता चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. येणारे चेंडू 6 आणि 7 धावेची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. आता खूप प्रयत्न करावे लागेल, बुद्धिमान क्रिकेट दाखवावं लागेल, चालाकी क्रिकेट दाखवावं लागणाऱ्या तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या विंदने संघाला. 6 चेंडू आणि 7 धावा. 18-45, 12-29 आणि आता समीकरण बनले नवं आव्हान डोळ्यासमोर फलंदाजच्या. 6 चेंडू आणि 7 धावा. आशिष पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तब्बल ज्याने ठोकले आपल्या इनिंग मध्ये 10 चेंडू मध्ये 38 धावा.
सुंदर आटोपशीर तेवढी धडाकेबाज खेळी केल्या. जे योगदान द्यायचं होतं आशिषनं दिला. 4 षटकार आणि 2 चौकाराच्या समावेत 38 धावेचं योगदान दिलं. आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन असणाऱ्या येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न ही नेहमी पूर्ण होत असतात आणि आता दोन्ही संघानं विजय होण्याचं स्वप्न पाहिलंय. पाहायचं हे नशीब कुणाच्या बाजूने असेल. जो संघ चांगला खेळ करेल, लक प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. आता विजयावर मार्गक्रमण कोण करणार, ही लढाई सुरू असणार. जिंकू किंवा मरू. 6 चेंडू आणि 7 धावा. विजय होणारा संघ, सुपर 8चा रस्ता त्यांच्यासाठी सोपा सोयीस्कर होईल. तो कोणता संघ असेल? भिवंडी विभागातून आलेला भरोडी संघ का उरण विभागातील विंधने संघ? 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज सज्ज होणार प्रणय थळी. प्रमुख गोलंदाज आहे प्रणय. पहिला चेंडू बॅटची एज, कुठली चूक होत नाही. स्लीप गलीच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक धक्का. वातावरण आता गरम होत चालणार. चुरशीचा सामना होणार का? 5 चेंडू आणि 7 धावा. एकूण गडी बाद झाले आतापर्यंत 3. एकूण धावा धावफलकावरती धावा पाहतोय आपण 50-57 धावांचं टार्गेट या. 6 मध्ये 7. आता 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. सामना कोण जिंकणार? ऐकूया डीजेचं संगीत. तर सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मैदानाकडे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेन नगरीमध्ये DK चषकाचा आपण आज सामना पाहतोय. भिवंडी विभाग आणि उरण विभाग सज्ज झालाय. या लढतीचा आनंद घेत असताना कोण कुणाचा खुर्दा करणार, कोण कुणाला पराभूत करणार, दोन्ही संघांना समान समान संधी आहेत. येणारे चेंडू 5 आणि 7 धावेची गरज. गोलंदाज सज्ज झालाय प्रणय थळी. बॅटच्या मधोमध गॅप शॉट. क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड होतोय. चेंडू सीमारेषी कडे अडवणार का? आणि अखेर इशारा येईल. व्हेरी क्लोज आहे आणि पंचांचा इशारा आलाय. आता नशिबाचे साथ मिळाले नाही. क्षेत्ररक्षणानं केलेली चुका आणि हा चौकार. येणारे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. ओम बोलण्याने मनाला शांती मिळते. साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलण्याने पाप मुक्ती होत्या आणि जय शिवराय बोलल्यानं आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. उद्या 19 फेब्रुवारी जगामध्ये भारी आणि संपूर्ण विश्वभर शिवजयंतीचा जल्लोष होणाऱ्या मॅच कडे आपण वळतोय. शर्तीचे प्रयत्न अजूनही सूर्य प्रणय थळीनं कमबॅक करावं लागेल. येणारे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. व्हेरी टफ मॅच, व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. मात्र गॅप मध्ये खेळून काढला फटका. 2 धावा तर वेगानं पूर्ण होणार का? यस, फलंदाज बाद. फक्त सिंगल. येणारे चेंडू असतील आता 3 आणि 2 धावेची गरज. मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. मात्र जो चौकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणार का? यू टर्न त्यानंतर सामन्याला पाहायला मिळालं. जिथे समीकरण होतं आपण पाहिलं तर 7 मध्ये 9, 8 मध्ये 10. आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. 2 डॉट चेंडूची गरज आहे. आपण जरूर पाहतो अटीतटीची फाईट या भरोडी विरुद्ध संघ पाहतोय विंधन या संघाविरुद्ध. प्रणय थळीच्या हातामध्ये सामन्याचं भविष्य. प्रमुख गोलंदाज म्हणून प्रणयनं आजच्या दिवसामध्ये सुरुवातीला पहिलं षटक हाताळलं. आता संघनायकाने दिलेली जबाबदारी कशा पद्धतीनं नेटाने झुंज देईल. येणारे चेंडू असतील 3, 2 धावेची गरज. नवीन फलंदाज आलाय भरोडी संघाचा आकाश पाटील. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज.
स्लोअर वन चेंडू एसटी रक्षकाचं साह्य लाभलं नाही. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असत्या. ज्याप्रमाणे टायटॅनिक जहाजला छोटंसं छिद्र पडलं होतं आणि ते जहाज समुद्रामध्ये बुडालं होतं. क्रिकेटच्या या सामन्यामध्ये सुद्धा तुमच्या छोट्याशा चुकानं सामना तुम्हाला गमवावा लागतो आणि आता सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि एका धावेची गरज. 2 चेंडू आणि एका धावेची गरज. स्पर्धेचा नियम आहे सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर या. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. डॉट चेंडू फेकल्यानंतर उत्साहवर्धक उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू असतील 2 आणि एका धावेची गरज. प्रणय थळी सज्ज झालाय. एकूण धावा आपण पाहतोय 56. धावेसाठी संघर्ष आणि सामना जिंकला तो आपण पाहतोय भरोडी संघानं. वेल प्लेड बॉयज. चला टॉस साठी लगेच संपर्क साधा. मी विनंती करेन डीजे मास्टरांना थोडासा आराम देईन. आणि मॅन ऑफ द मॅच सामना 3 षटकांचा असेल तर मॅन ऑफ द मॅच तर सन्माननीय अतिथी मान्यवर नारायण राव साहेबांना मी विनंती करेन. डीके चषकामध्ये आपण अमूल्य वेळ दिला तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या पवित्र शुभास द्यायचा. 1 मॅन आर्मी हुकमी एक्का 1 मॅन शो 4 ओव्हर मॅच. तर सामना